नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 2 लाख रुपयाचा लाभ देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। त्या संदर्भामध्ये पहिली लिस्ट जाहीर सुद्धा करण्यात आलेली आहे आणि या लिस्टमध्ये जवळपास 17 लाख शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। बऱ्याच शेतकऱ्यांनी आतापर्यंत आधार प्रमाणीकरण केलेले आहे, परंतु काही शेतकऱ्यांमध्ये जो संभ्रम आहे, आधार प्रमाणीकरण करण्यासंदर्भामध्ये रक्कम मिसमॅच होते, फिंगर मॅच होत नाहीये, या अनेक समस्या शेतकऱ्यांसमोर आहे। परंतु यामध्ये जे 17 लाख शेतकरी पात्र आहेत, काही शेतकऱ्यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। त्या शेतकऱ्यांची संख्या जवळपास 94,000 आहे। शेतकरी मित्रांनो, आता आपल्या यामध्ये नाव आहे का, किंवा जे अपात्र शेतकरी केलेले आहेत हे शेतकरी कोण आहेत, ही संपूर्ण माहितीच आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। त्यामुळे चॅनलवरती आपण जर नवीन असाल तर सर्वप्रथम आपल्याला या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायचं, जेणेकरून अशीच नवीन नवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचत राहील। शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय की सरकारने कर्जमाफी करण्यापूर्वी शेतकऱ्यांची माफी संदर्भामध्ये बँकांना याद्या मागितल्या होत्या, माहिती मागितली होती। यामध्ये जे टॅक्स पेयर शेतकरी आहेत, हे टॅक्स पेयर शेतकरी यापासून अपात्र ठरवण्यात आलेले आहेत। मग आपण नोकरीला असेल, स्थानिक स्वराज्य संस्था असेल किंवा निमशासकीय असेल, शासकीय असेल, या लोकांना यापासून वंचित म्हणजे अपात्र ठरवण्यात येणार होतं आणि त्याच नियमानुसार जे टॅक्स पेयर शेतकरी आहेत 94,000 जवळपास, यांना अपात्र ठरवण्यात आलेलं आहे। आता पहिली यादी प्रकाशित झालेली आहे, त्यांच्या आधार प्रमाणीकरण करण्याची प्रक्रिया सुद्धा सुरू आहे। परंतु बरेच शेतकरी हे दुसऱ्या यादीच्या प्रतीक्षेमध्ये आहेत। तर शेतकरी मित्रांनो, ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये जवळपास ही यादी लागण्याची शक्यता आहे। सर्व शेतकरी महाराष्ट्रातील 56 लाख शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ होणार आहे। आतापर्यंत फक्त 17 लाख शेतकऱ्यांनाच या यादीमध्ये समाविष्ट करण्यात आलेला आहे। बाकीच्या अजून शेतकऱ्यांना यामध्ये समाविष्ट करण्यात येणार आहे। शेतकरी मित्रांनो, आपल्याला काय करायचं आहे, अपडेट माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवायचं। धन्यवाद।